विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घातांक आणि घनमूळ इंडायसेस आणि क्यूब रूट यांच्यातला पुढचा टॉपिक, या प्रकरणातला पुढचा टॉपिक क्यूब म्हणजेच घन, क्यूब रूट म्हणजेच घनमूळ हा टॉपिक पाहणार आहे. त्याच्यावर आधारित उदाहरण. पहिलं आहे क्यूब, मराठीतून घन. इफ अ नंबर इज रिटन 3 टाइम्स अँड मल्टिप्लाय देन द प्रॉडक्ट इज कॉल्ड एज द क्यूब. जर एखादी संख्या 3 वेळा घेतली आणि तिचा 3 वेळा गुणाकार करून येणारा जो गुणाकार असेल त्या संख्येचा काय म्हणतो आपण, घन म्हणतो. इफ अ नंबर इज रिटन 3 टाइम्स अँड मल्टिप्लाइड देन द प्रॉडक्ट इज कॉल्ड एज द क्यूब ऑफ द गिवन नंबर. जर एखादी संख्या घेऊन तिचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर मिळणारा जो गुणाकार आहे त्या संख्येला त्या काय म्हणतो आपण, घन. उदाहरणार्थ आपण घेतलं 3चा घन. 3चा घन म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 27 हा 3चा काय आला, घन आला. One cube of 3, we take cube of 3, that means product of the 3 at 3 times. 3 into 3 into 3, that is 3 3s are 9, 9 3s are 27, and therefore 27 is the cube of 3. Second example, minus 3 bracket cube, that is the product of minus 3 at 3 times. Minus 3 into minus 3 into minus 3, minus into minus plus, plus into minus minus, 3 into 3 9, 9 3s are 27. वजा 3चा घन म्हणजे वजा 3चा 3 वेळा गुणाकार, वजा 3 गुणिला वजा 3 गुणिला वजा 3, ऋण ऋणचा गुणाकार धन, आणि या धन गुणिला ऋण का होईल, ऋण, म्हणून 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. तिसरं आहे 3/5 ब्रॅकेट क्यूब. Third is 3/5 bracket cube, that is product of 3 at 3 times and product of 5 at 3 times. 3 into 3 into 3, that is 27. 5 into 5 into 5, that is 125, and therefore 27/125 is the cube of 3/5. 3/5 चा घन म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार छेद 5चा 5 3 वेळा गुणाकार, म्हणून 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 5 गुणिला 5 25, 25 गुणिला 5 125. चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे वजा 0.2 कंसाचा घन, म्हणून 0.2 चा किती वेळा गुणाकार करणार, 3 वेळा. 0.3 2 गुणिला 0.2 गुणिला 0.2. मग आता फक्त संख्यांचा गुणाकार करू. 2 गुणिला 2 4, 4 दुणे 8. आता इथे दशांश चिन्ह पाहता, इथे किती आहे, 1 2 आणि 3, आणि म्हणून दशांश चिन्ह घन केल्यानंतर दशांश चिन्ह जितके दशांश चिन्ह दिलेले असतील त्याच्या तिप्पट दशांश चिन्ह आपल्याला घनामध्ये घ्यायचे आहेत. मग 8 घेतला, 8 नंतर 3 दशांश चिन्ह आधी 1 2 3, म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं आणि इथे घेतला 0. 0.2 ब्रॅकेट क्यूब, that is the product of 0.2 at 3 times. 0.2 into 0.2 into 0.2. Firstly we take the product of the 2. 2 2s are 4, 4 2s are 8. Now to give the decimal places in the cube, see the decimal places in a given number. In a given number there is only one decimal point. Therefore for writing the cube of that number, we multiply or we take the 3 times the number of decimal places in the given number. In given number the decimal places is 1 only. Therefore in cube there are 3 decimal places. Therefore we count from right to left, 1 2 and 3, then give the decimal place like this. Firstly cube of 2 is 8, then count the 3 decimal places from right to left, 1 2 3, then decimal point and then 0, and this is the cube of the 0.2. 0.2 चा घन करताना दशांश चिन्ह काय करायचे, उजवीकडून डावीकडे मोजत चालायचे. इथे एक दशांश चिन्ह म्हणून घनामध्ये 3 येतील, म्हणून 1 2 आणि 3, त्याच्या आधी दशांश चिन्ह आणि आधी 0. नंतर 0.02 कंसाचा घन, 0.02 कंसाचा घन, परत 0.2 0.02 गुणिला 0.02 गुणिला 0.02, 2चा 3 वेळा गुणाकार, 2 दुणे 4, 4 दुणे 8 घेतला आपण, 8. आता दशांश चिन्ह किती येतील, इथे 2 आहे, 2च्या तिप्पट 6, म्हणून 6 दशांश चिन्ह स्थळ मोजायचे, 1 2 3 4 5 6, आणि हा दशांश चिन्ह, म्हणजे झाले एकूण 6 दशांश चिन्ह. 0.02 ब्रॅकेट क्यूब, therefore product of 0.02
at 3 times 0.02 into 0.02 into 0.02. First we take the product of 2, 2 2 the 4, 4 2 the 8. Then count the 6 decimal places now, because in a given number of decimal places are 2. Therefore thrice of 2, 6, and therefore we count the 6 decimal places from right to left. 1 2 3 4 5 6. Then before that decimal place, decimal point, and then write 0, and that is the cube of the 0.02. Now from these examples it concluded some points about the cube. हे वरचे जे आपण उदाहरण घेतले त्याच्यावर काही महत्वाचे चिन्ह, महत्वाच्या पॉइंट्स आपण इथे काढलेले आहेत. क्यूब ऑफ अ पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. धन संख्येचा घन नेहमी धनच असतो. क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज निगेटिव्ह. ऋण संख्येचा घन नेहमी ऋणच असतो. क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज निगेटिव्ह. ऋण संख्येचा घन नेहमी ऋण संख्याच असतो. क्यूब ऑफ रॅशनल नंबर इज ऑलवेज रॅशनल नंबर. परिमेय संख्येचा घन नेहमी परिमेय संख्याच असतो. क्यूब ऑफ रॅशनल नंबर इज ऑलवेज रॅशनल नंबर. परिमेय संख्येचा घन नेहमी परिमेय संख्याच असतो. In a cube of number of decimal fraction, decimal places are 3 times the decimal place of the given number. दशांश अपूर्णांकाच्या घनातील दशांश चिन्ह हे मूळ संख्येतील दशांश चिन्हाच्या तिप्पट असतात. Like this. Here decimal point is 1. Therefore in cube there are 3 decimal places. Here decimal places are 2. Therefore in cube decimal places are 6. इथे दशांश चिन्ह एकच आहे म्हणून घनामध्ये 3 आले. इथे 2 दशांश चिन्ह म्हणून घन करताना 6 आले. नेक्स्ट टॉपिक इज क्यूब रूट. पुढचा टॉपिक आहे घनमूळ. क्यूब रूट ऑफ अ नंबर कॅन बी फाइंड आउट बाय फॅक्टरायझेशन मेथड ॲज लाईक टू फाइंडिंग आउट अ स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर. ज्या पद्धतीने आपण वर्गमूळ काढताना अवयव पद्धत वापरली आहे त्याच पद्धतीने आपल्याला घनमूळ काढायचं आहे. ओनली इन क्यूब रूट we have to take the group of 3 numbers. In square root we take the group of 2 numbers, but to find the cube root we take the group of the same or equal number of numbers and then take that number at one time. अवयव पद्धतीने घनमूळ काढताना दिलेल्या सारख्या आलेल्या सारख्या संख्यांचे 3 संख्यांचे गट करायचे. वर्गमूळात आपण 2 संख्यांचा गट करत होतो. आता घनमुळात 3 संख्यांचा सारख्या संख्यांचा गट करायचा आणि ती संख्या एकच द्यायची. फॉर एक्झाम्पल क्यूब यू हॅव टू फाइंड क्यूब ऑफ 8. 8चा आपल्याला घनमूळ काढायचे म्हणून त्याचे अवयव पाडले. 8 म्हणजे काय 2 गुणिला 4. हे 2 जसेच्या तसे राहतील. 4 चे अवयव 2 गुणिला 2. मग 3 संख्यांचा एक गट घेतला त्याच्यातली फक्त एकच संख्या घेतली आणि तेच काय आलं त्या 8चं घनमूळ. म्हणून 8चं घनमूळ किती आलं 2. You have to find the cube of 8. Therefore, we factorize it as 2 into 4. This 2 as it is. Again, factorize 4 as 2 into 2. Then make a group of 3 numbers, same numbers, and write one number. Write a number at one time, and that is the cube of 8. Then minus 8. Again, we take minus sign as it is and factorize 8. 2 into 4. 2 as it is. Again, factorize 4 as 2 into 2, and therefore group of 3 numbers, same numbers, and write it the number at one time, that is 2, and minus sign as it is. Therefore cube root of minus 8 is minus 2. वजा 8 घेतला आपण. वजा 8 वजा चिन्ह तसंच्या तसं 8चे परत अवयव पाडले मागच्या प्रमाणे 2 गुणिला 4. 2 जसेच्या तसे 4चे अवयव पाडले आपण 2 गुणिला 2. 3 सारख्या संख्यांचा गट तयार झाला त्याच्यातला एकच अंक आपण लिहिला 2. ऋण चिन्ह तसंच्या तसं म्हणून घन वजा 8चं घनमूळ आपलं वजा 2. थर्ड एक्झाम्पल वी हॅव टू फाइंड क्यूब रूट ऑफ 0.08. आपल्याला 0.08चं घनमूळ काढायचंय. मग पहिल्यांदा काय केलं आपण घनमुळात 0.08 कसे लिहिले दशांश रूपात 8 भागीला 1000 कारण 3 दशांश चिन्ह म्हणून 1000. मग 8चे अवयव पाडायचे 2 गुणिला 4. 1000चे अवयव पाडले 10 गुणिला 100. मग परत 2 जसे तसे या 4चे अवयव पाडले 2 गुणिला 2 छेद 10 गुणिला 100 म्हणजे 10 गुणिला 10. इथे आपण घनमूळ वेगळे केले ह्या नियमानुसार.
ए छेद बी चा एम घात बरोबर ए चा एम घात छेद बी चा एम घात, म्हणून घनमुळात 2 गुणिला 2 गुणिला 2 छेद घनमुळात 10 गुणिला 10 गुणिला 10. मग आता तीन सारख्या संख्यांचा गट आहे, जे 2 गुणिला 2 आहे म्हणजे 2चा काय आला घन, म्हणून घनमुळात 2चा घन छेद घनमुळात 10 गुणिला 10 आहे म्हणून घनमुळात 10चा घन लिहिला. मग आपला नियम काय, घनमूळ ए च्या घनमुळाचा घन, घनाचा घनमूळ म्हणजे काय ए, किंवा ए चा एम घात त्याचा 1 छेद एम घात म्हणजे काय आपला ए, म्हणून इथे काय 2च्या घनाचा घनमूळ 2, 10च्या घनाचा घनमूळ 10 आणि 2 भागिला 10 किती आले आपले 0.2 आणि म्हणून घनमुळात 0.08 किती आले आपले 0.2. To find the cube root of 0.008, first we write in decimal form of the 0.008 as 8 upon 1000. Why we take 1000? Because there are 3 decimal places. Therefore, we write 8 upon 1000. Now, cube root of factorization of 8 and 1000, that is 2 into 4 upon 10 into 100. Now, we write in the form of a upon b raised to m, that means a upon a raised to m upon b raised to m. Therefore, cube root of 2 into 4, 4 means 2 into 2, upon cube root of 10 into 100, 100 means 10 into 10. Now write 2 into 2 into 2, that is cube of 2. Therefore, cube root of 2 upon cube root of 10 into 10 into 10, that is cube root of 10 raised to 3. By using the indices rule, a raised to m raised to 1 upon m, that is a, or cube root of a is equal to a. We write here 2 upon 10. Cube root of 2 is 2. Cube root of 10 is 10. That means 2 upon 10 means 0.2, and that is the cube root of the 0.008. Now we will see the examples of practice set 3.3. आता आपण सराव संच 3.3 मधील उदाहरण घेणार आहोत. फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खालील संख्यांचे घनमूळ काढा. आता घनमूळ काढताना काय करायचं, आपल्याला अवयव पाडायचे आहेत. अवयव पद्धतीने दिलेल्या संख्येचे अवयव पाडायचे. फर्स्ट वी फॅक्टराइज द गिवन नंबर बाय फॅक्टरायझेशन मेथड. देन मेक अ ग्रुप ऑफ 3 नंबर्स हॅव्हिंग सेम, मेक अ ग्रुप ऑफ 3 सेम नंबर्स अँड राईट ॲट इट ॲट वन्स टाइम. 8000चे अवयव पाडल्यानंतर त्याचे काय करायचे, 3 सारख्या संख्यांचे गट करायचे. प्रत्येक गटातील एक संख्या घ्यायची आणि त्याचे अवयव पाडायचे. तर अवयव पाडताना आता 8000 आहे. 8000चे अवयव पाडताना आपण या पद्धतीने घेतलं तरी चालेल. 2 दोनाने भाग दिला 2 चौक 8, परत दोनाने भाग दिला 2 दुणे 4, 2 जसे तसे. दोनाने भाग दिला 1000, इथे येतील परत 2, इथे येतील 500, नंतर इथे दोनाने भाग दिला 250, नंतर दोनाने भाग दिला 125, मग 5ने भाग जाईल 25 5 25 असे, मग 5ने भाग दिला 1. या पद्धतीने त्याचे आपले अवयव येतील. म्हणजे 2 गुणिला 4000, मग परत 2 गुणिला 2 गुणिला 2000, मग 2 गुणिला 2 गुणिला 2000, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 500, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 250, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 125, मग 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 25, परत 6व्या 2चा गुणाकार 5 गुणिला 5 गुणिला 5 आणि नंतर परत 5 गुणिला 5 गुणिला 5. या पद्धतीने आपण अवयव पाडू शकतो. 2 गुणिला किती येतील 4000, 2 गुणिला 2 2 गुणिला 2 4000, नंतर आता 2 गुणिला 2 गुणिला 2000, नंतर 2 गुणिला 2 गुणिला हे 3 आणि हे 1000, नंतर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला हे 4 वेळा नंतर 500, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 250, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 125, मग 6 वेळा 2 घेतले, नंतर येतात 5 गुणिला 25, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 5 5 25. आता प्रत्येक सारख्या संख्यांचे 3 संख्यांचे गट करायचे. 2 गुणिला 2 गुणिला 2च्या गटातला एकदा घेतला, याच्यातला एकदा घेतला आणि याच्यातला एकदा घेतला, ते काय येईल 8000चं घनमूळ. मग 8000चे घनमूळ बरोबर 2 दुणे 4 4 पंचे 20.
हे झालं आपलं 8000चा घन. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पद्धतीने घेता येईल. 8000 आहे, तीच संख्या घेऊ आपण. मग आता 8000च्या वय पाडता येतील आपल्याला. 8 आहे म्हणून काय करता येतील, 2ने भाग देत, डायरेक्ट 20ने भाग देता येईल. 20ने भाग दिला तर 20 चोक 80 आणि 4चे 4. 20ने भाग दिला, 20 2 40, शून्याचा 0, 20 1 20, म्हणजे 20 गुणिला 400, 20 गुणिला 20, आणि मग घनमुळात 8000 म्हणजेच किती आले, 20. ही झाली एक सोपी पद्धत, मात्र ते लक्षात आलं पाहिजे म्हणून एक लॉंग कट मेथड आहे, एक शॉर्टकट मेथड आहे. मग आता तेच आपण इंग्लिश मधून घेऊ. नाउ टू फॅक्टराइज 8000, we firstly divide it by 2, that is 8000 divided by 2. 2 4s are 8, 3 0 as it is. Again divided by 2, 2 2s are 4, that means 2000. Again 2000 divided by 2, that is 1000. 1000 divided by 2, that is 5000. Sorry, 500. 500 divided by 2, that is 250. 250 divided by 2, that is 125. And 125 now divided by 5. And 125 divided by 5, that is 25. And 25 divided by 5, that is 5. That means here we can write 2 into 4000. Then 2 into 2000. Again 2 into 2. 2 into 2 into 2 into 1000. Then 2 into 2 into 2 into 2 into 500. 2 into 2 into 2 into 500. Then 2 into 2 into 2 into 2 into 2 into 250. 2 into 2 into 2 into 2 into 250. Then 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 125. Then this product of 2 as 6 times as it is. Then 5 into 25. Then this product as it is. 5 as it is, 25 means 5 into 5. Now make a group of 3 same numbers. That is, this is the group of 3 numbers, group of 3 numbers, group of 3 numbers, and write the group of 3 numbers. From that, write the number at one time, 2, and here 2, and here 5, and that is the cube root of 8000. And product of this 2 2s are 4, 4 5s are 20, and that is the cube of 8000. Now second method, this is the long cut method. Then for second shortcut method, we write this 8000. 8000 is the multiple of 20. Therefore, divide direct by 20. 20 4s are 80. 20 as it is. 400 divided by again 20. 22s are 40 and 0 as it is. 20 divided by 20, that is 1, and therefore this 8000 can be written as 20 into 400. 20 into 20 into 20. Now these are the group of, this is the group of 3 same numbers, therefore write at one time only, and that is the cube of 8000, that is 20. पुढचं आहे 729. आता 729 ला 2ने भाग जाणार नाही, मग 3ने भाग दिला आपण. 72 ला 3ने भाग दिला, पाढेपाठ पाहिजे. 24 त्रिक 72, 3 त्रिक 9. परत 3ने भाग दिला, 3 8 24, 3 1 3. परत 3ने भाग दिला, 27 त्रिक 81. परत 3ने भाग दिला, 9 त्रिक 27. परत 3ने भाग दिला, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. किंवा 729 ला डायरेक्ट 9ने भाग दिला जातो. 9 1 9 8 72, 9 1 9. परत 9ने भाग दिला, 9 81 भागीला 9, 9चे 9 आणि 9ला परत 9ने भाग दिला. या दोन मेथडने आपल्याला जायचं आहे. पहिल्यांदा घेतला आपण 729, मग 3 गुणिला 243.
हा 3 जसाच्या तसा, नंतर 3 गुणिला 81, 3 गुणिला 3 जसेच्या तसे, 3 गुणिला 27, हे 3 गुणिला 3 गुणिला 3, 27 चे आता पडले 3 गुणिला 9, 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3, ह्या 9च्या पडले 3 गुणिला 3. आता 1 2 3 4 5 6. मग आता 3 3 चे गट केले आपण. मग आता घनमुळात 729 बरोबर किती येईल? 3 गुणिला 3, आणि म्हणून घनमुळात 729 किती आलं आपलं? 9 आलं. आता ती शॉर्टकट मेथड आपण इथे घेतली. 729 याच्यावर पाडले आपण 9 गुणिला 81. मग हा 9 जसाच्या तसा, 81 काय येईल? 9 गुणिला 9, हे जसेच्या तसे. मग घनमुळात 729, तिन्ही सारख्या संख्येवर एक दाब घेणार आणि ते झालं 729 चं घनमूळ. नाव 729. 729 it is a multiple of 3, therefore divide by 3. 72 divided by 3 that is 24. 9 divided by 3 that is 3. Again it is divided by 3. 3 8s are 24 and 3 1s are 3. Again 81 divided by 3 that is 27. Again 27 divided by 3 that is 9. 9 is divided by 3 therefore 3, and 3 is divided by 3 that is 1, and therefore 729 can be written as now 3 into 243. This 3 as it is. Now 243 means 3 into 81. Then 3 into 3 as it is. Now 81 means 3 into 27. This 3 into 3 into 3 as it is. 27 means 3 into 9. And 9 now. 3 into 3 into 3 into 9 means 3 into 3. Group of 3 numbers of same 3 numbers. Therefore cube root of 729 is equal to 3. From this we write 3. From this group we write 3. 3 3s are 9. Or it can be written as now 729. It is multiple of 9. Therefore 9 8s are 72. 9 1s are 9. 81 divided by 9 that is 9, and 9 divided by 9 that is 1, and therefore 729 can be written as 9 into 81. Again 9. 81 means 9 into 9. Therefore cube root of 729 is equal to, it is the group of 3 same number, therefore write one number only, and that is the cube root of 729. Then third example is 343. 343. Now 343 तिसरं उदाहरण दिलेलं आहे 343. 343 ही कोणत्या संख्येने भाग जाईल त्याला ते पाहायचं. 2 ने जाणार नाही, विषम संख्येचे 2 4 6 ने भाग जाणार नाही. एक तर 3 ने जाईल, 5 ने जाईल किंवा 7 ने जाईल. 3च्या पटीत आहेत का पहा. 3 आणि 3 6 आणि 4 10. 10ला 3 ने भाग जात नाही. 3ची कसोटी वापरली आपण, म्हणून त्याला 3 ने भाग जाणार नाही. जे 2 3 4 5 6 ने जाणार नाही, डायरेक्ट 7 ने भाग जाईल. आता 343 भागीला 7, 7 चौक 28, उरले किती 6, 7 9 63, म्हणजे 7 गुणिला 49. आता 49 म्हणजे 7 भागीला 49 भागीला 7 किती येतील? 7 7 1 7, म्हणून 343 च्या वेळ पडले आपण 7 गुणिला 49. हे 7 जसेच्या तसे 49 च्या वेळ पडले 7 गुणिला 7, म्हणून घनमुळात 343 किती येईल? तिघांपैकी एकच संख्या 343 चं घनमूळ आपलं 7. तेच आपण आता इंग्लिश मधून पाहू. नाउ फॅक्टराइज 343. 343 is the odd number. Therefore, it is not divided by 2, 4, 6, 8, etc. Now, to divide it by 3, we test the test of 3. 3 plus, we add the sum all the digits. 3 plus 4 7, 7 plus 3 10, and 10 is not divided by 3. Therefore, 343 is also not divided by 3. Again, it is not divided by 5 because to divide the number by 5 we require 5 or 0 in unit place.
therefore it is not given, therefore directly divide by 7. 343 divided by 7, that is 7 4s are 28, remaining 6, 3 9 7 9s are 63, that means 343 means 7 into 49. 49 divided by 7, that is 7, and 7 divided by 7, that is 1, and therefore 343 is equal to 7 into 49. This 7 as it is 49 means 7 into 7, and therefore cube root of 343, we write we take the group of same numbers, group of 3 same numbers, that is 7 into 7, and from that we write only 7, and that is the cube root of 7. पुढचं उदाहरण आहे 512. ऋणचिन्ह लक्षात घ्यायचं नाही, ऋण चिन्ह नंतर आपण लक्षात घ्यायचं, ऋण प्रत्येकी या सामायिक लिहायचं. तर 512 ही समसंख्या दोनाने भाग जाणार आहे. 512 भागीला 2, बे दुणे 4 उरला 1, बे पंचे 10 उरला 1, बे सक 12, म्हणून किती येतील इथे 256. परत दोनाने भाग जाईल, 256 भागीला 2, बे 1 बे, बे दुणे 4 उरला 1, बे 8 16, म्हणून इथे आले 128. आता दोनाने डायरेक्ट भाग देता येईल, बे सक 12, बे चौक 8. परत दोनाने भाग दिला, बे त्रिक 6, बे दुणे 4, दोनाने भाग दिला 16, 16ला दोनाने भाग दिला 8, 8ला दोनाने भाग दिला 4, 4ला दोनाने भाग दिला 2, 2ला दोनाने भाग दिला 1. म्हणजे याच्या अवय पाडताना आता आपल्याला 2 गुणिला 256, ऋणचिन्ह प्रत्येकाच्या सामायिक, हे 2 नंतर 2 गुणिला 128 वजा 2 गुणिला 2, आता 2 गुणिला 64, 2 गुणिला 2 गुणिला 2, तर 2 गुणिला 32 वजा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 16, नंतर वजा 2 गुणिला 2 गुणिला 2, 5 6 1 2 3 4 5 6, नंतर 8, नंतर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, आणि 2 8 म्हणजे 2 चौक 8, वजा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, आणि 4 म्हणजे 2 गुणिला 2. 3 3 चे सारखे गट केले, म्हणजेच वजा 512 च घनमूळ किती येतील, वजा जसेच्या तसं राहील. हा या गटातला एकदा, या गटातली एक संख्या आणि या गटातली एक संख्या, वजा बे दुणे 4, 4 दुणे 8, आणि म्हणून घनमुळात वजा 512 च घनमूळ किती आलं आपलं, वजा 8. नाउ वी सी दिस -512 minus sign as it is. Firstly, 512 is the multiple of 2, therefore 512 divided by 2 we get 256. 256 divided by 2, that is we get 128. 128 divided by 2, that is 64. 64 divided by 2, that is 32. 32 divided by 2, that is 16. 16 divided by 2, that is 8. 8 divided by 2, that is 4. 4 divided by 2, that is 2. And 2 divided by 2, that is 1. And therefore we factorize that minus 2 into 56. Then minus 2 as it is, then 2 into 128. Minus 2 into 2 as it is, then 2 into 64. Then minus 2 into 2 into 2. Now 64 means 2 into 32. Minus 2 into 2 into 2 into 2. 32 means 2 into 16. Then minus 2 into 2 into 2 into 2 into 16 means 2 into 8. Minus 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 8 means 2 into 4. Minus 2 into 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 4 means 2 into 2. Then make a group of 3 same numbers, 1, 2 and 3, and from each group write the number at one time only. 2, 2 and 2, minus sign it is as it is, 2 2s are 4, 4 2s are 8, and that is the cube root of minus 2 512. Cube root of minus 512 is equal to minus 8. Now we take the shortcut method. For that, again minus 512, it is divided by directly 8. 512 divided by 8.
8 6 जा 48, remaining 3 taking 2, 8 4 जा 32, that means 64. 64 is divided by 8, that is 8. 8 divided by 8, that is 1. Therefore here we write minus 8 into 64. Minus 8 into 64 means 8 into 8, and therefore cube root of minus 512 is equal to minus 8, and that is the cube root of minus 512. तर वजा 512 साठी शॉर्टकट मेथड आपण घेतोय. 512 ला डायरेक्ट 8 ने भाग जातो, त्यासाठी तुम्हाला ते पाढेपाठ पाहिजे. 512 भागीला 8 केला तर 8 स 48 उरले 3, 8 चौक 32, म्हणजे इथे आले 64. 64 ला 8 ने भाग दिला 8, 8 भागीला 8 1, म्हणून याच्यावर पाडलंय 512 चे 8 गुणिला 64, 64 चे 8 गुणिला 8, 3 सारख्या संख्या आल्या त्याच्यातली एकच लिहिली, वजा चिन्ह जसंच्या तसं, म्हणून वजा 512 चं घनमूळ आलं वजा 8. पुढचं उदाहरण आहे वजा 2744, 2744. नेक्स्ट एक्झाम्पल इज minus 2744. नाउ इट इज द मल्टिपल ऑफ 2. दोनाच्या पटीतील संख्या म्हणून 2 ने आपल्याला भाग देता येणार आहे. 2744 ला 2 ने भाग दिला आपण. 2744 2744 डिवाइड बाय 2. 2 ने भाग दिला 2 1 2 0, 2 3 6, 2 7 14, 2 2 4, 1372. त्याला परत 2 ने भाग दिला आपण. 1372 ला 2 ने भाग दिला. 2 सक 12, 2 8 16, 2 सक 12, इथे आले 686. आता आपल्याला डायरेक्ट भाग देता येईल. 2 3 6, 2 चौक 8, 2 3 6, आणि आपण आत्ताच घेतलं 343 चं, त्याला आपण डायरेक्ट 7 ने भाग जातो. मग 343 ला 7 ने भाग जातो. 7 7 चौक 28, उरले 6, 7 9 63, म्हणून 7 ने भाग दिला. इथे आले 49, याला 7 ने भाग दिला 7, 7 आणि 7, म्हणून याच्या आपल्याला लिहिता येतील वजा 2744, ऋण चिन्ह जसं की तसं 2 गुणिला 1372. वजा 2 जसे तसे 1372 च्या वेळी 2 गुणिला 686, वजा 2 गुणिला 2 686 च्या वेळी 2 गुणिला 343, वजा 2 गुणिला 2 गुणिला 343 म्हणजे 7 गुणिला 49, वजा 2 गुणिला 2 गुणिला 7 गुणिला 49 म्हणजे 7 गुणिला 7, म्हणून घनमुळात वजा 2744 चं घनमूळ 3 3 चे गट केले, त्याच्यातली प्रत्येकी एक संख्या घेतली 2 आणि 7, 2 7 14, आणि म्हणून घनमुळात वजा 2744 म्हणजे 2744 चं घनमूळ आलं आपलं वजा 14. तर याच्यात अजून शॉर्टकट मेथड म्हणजे जर तुमचे पाढेपाठ असतील तर 14 ने भाग देणे. 14 ने जर भाग दिला 2744 ला तर 14 1 14, उरले किती 13. नंतर 134 झाले. 14 चा पाडा पणायचा. 14 पंचे 70, 14 सक 84, 14 7 98, 14 8 1200, 14 9 26 असे 126. उरले इथे आता किती 4 4 8 84, 14 सक 84, म्हणजे किती येतील इथे आपले 2744 ला 14 ने भाग दिला किती आले 196. 196 जर घेतले तर 196 ला 14 ने भाग जातो. 14 1 14, उरले 5, 14 चौक 56 म्हणजे 14, आणि इथे 14 आणि 14 1 14, आणि म्हणून 2744 च्या वय पाडता येतील 14 गुणिला 196 वजा 14. 196 म्हणजे 14 गुणिला 14, आणि म्हणून घनमुळात वजा 2744 किती येतील आपले वजा 14. ही झाली आपली शॉर्टकट मेथड. पण परीक्षेमध्ये सोप्या पद्धतीने सोपी पद्धत पडणारी म्हणजे ही. नाउ वी विल सी द फॅक्टर्स ऑफ -2744. It is a multiple of 2, therefore firstly divide by 2. By dividing 2,
2744 divided by 2. 2 1s are 2, remaining 7. 2 3s are 6, remaining 1. 14 2 7s are 14, remaining 4. 2 2s are 4. Therefore, 2744 divided by 2, we get 1372. Again, 1372 divided by 2, that is 2 6 are 12, remaining 1. 17 2 8 are 16, remaining 12. 2 6 are 12. Therefore, here we write 686. Again, 686 divided by 2, that is 2 3s are 4 6, 2 4s are 8, 2 6 3s are 6. And we just see the factors of 343 as 7 into 49. Again, it is divided by 7. 343 divided by 7, we get 49. 49 divided by 7, that is 7. 7 divided by 7, that is 1. Therefore, we write minus 2, minus sign as it is, minus 2 into 1 372, minus 2 into 686, minus 2 into 2 into 2 into 343, minus 2 into 2 into 2, 343 means 7 into 49, minus 2 into 2 into 2 into 7, and 49 can be written as 7 into 7. Make a group of 3 same numbers and write the number at one time. Minus 2 into this 7, 2 7s are 14. Therefore, cube root of minus 27,744 is equal to minus 14. Or shortcut method, if you have remember the tables of 14, then 2744 divided by 14, we get 196. 196 divided by 14, we get 14. 14 divided by 14, that is 1. Therefore, minus 2744 is equal to minus 14 into 196 into the minus 14 as it is 196 means 14 into 14. Make a group of 3 numbers and write it once time. Therefore, cube root of minus 2744 is equal to minus 14.